शेतकऱ्यांचे करायचे काय, मेले काय आणि वाचले काय? हुकुमशाही की लोकशाही माहिती नाही. जय जवान जय किसानच्या घोषणा देत शेतकऱ्यांचे रास्ता रोको आंदोलन. मुक्ताईनगर तालुक्यातील लोहारखेडा भोजनापिंपरी फाट्यावर इंदूर हैदराबाद महामार्गावर शेतकरी व ग्रामस्थांचे रास्ता रोको आंदोलन. लोहारखेडा पिंपरी भोजना रस्त्यावर अंडरपासच्या मागणीसाठी शेतकऱ्यांनी आक्रमक पवित्रा घेत रस्ता रोखून धरला. अंडरपास नाही तर रस्ता नाही अशा घोषणा देत शेतकऱ्यांनी प्रशासनाला धारेवर धरलं. विशेष म्हणजे महिनाभरात काम सुरू न झाल्यास जलसमाधी घेण्याचा खळबळजनक इशाराही यावेळी शेतकऱ्यांनी दिला आहे. आणि येणाऱ्या महिन्यामध्ये 1 ते 2 महिन्यामध्ये जर रस्त्याचं काम चालू नाही झालं तर आम्ही जलसमाधी घेऊ हे आश्वासन देतो आम्ही. मुक्ताईनगर तालुक्यातील लोहारखेडा आणि पिंपरी भोजना परिसरात शेतकरी आज रस्त्यावर उतरले. निमित्त होतं अनेक दिवसापासून प्रलंबित असलेल्या अंडरपासच्या मागणीचं. या मागणीसाठी शेतकऱ्यांनी थेट इंदूर हैदराबाद रस्त्यावर ठिय्या मांडल्याने वाहनांच्या लांबच रांगा लागल्या होत्या. तासन तास वाहतूक ठप्प झाल्याने प्रवाशांचे व वाहन चालकांचे हाल झाले. मात्र शेतकऱ्यांचा पवित्रा इतका आक्रमक होता की कुणीही त्यांच्या समोर जायचे धाडस केले नाही. लोकशाही का हुकुम है, लोकशाही का हुकुम है. मात्र आंदोलनाची तीव्रता पाहता पोलीस प्रशासनाने तात्काळ धाव घेत शेतकऱ्यांची समजूत काढण्याचा प्रयत्न केला. शेतकऱ्यांच्या म्हणण्यानुसार इंदूर हैदराबाद रस्त्यावर अंडरपास नसल्याने शेतात येण्या जाण्यासाठी आणि मालाची ने-आण करण्यासाठी मोठी कसरत करावी लागते. वारंवार विनंत्या करूनही प्रशासन धिम्म हलत नसल्याने अखेर शेतकऱ्यांनी आंदोलनाचं हत्यार उपसलं. मुक्ताईनगर तहसीलदारांना या संदर्भात सविस्तर निवेदन देण्यात आलं आहे. फक्त रस्ता रोको करून शेतकरी थांबले नाही तर त्यांनी प्रशासनाला चक्क अल्टिमेट दिला आहे. येत्या 1 महिन्यात जर अंडरपासच्या कामाला प्रत्यक्ष सुरुवात झाली नाही तर शेतकरी सामूहिक जलसमाधी घेतील असा आक्रमक इशारा यावेळी शेतकऱ्यांकडून देण्यात आला आहे. आम्हाला बाबासाहेबांनी कलम शिकवली, छत्रपती शिवाजी महाराजांनी तलवार शिकवली. आम्हाला जर इथे कलमनं नाही मार्ग निघाला तर आम्ही पुढे जलसमाधी घेऊ. आम्ही आजवर शांततेत मागणी केली पण आता आमचा संयम तुटला आहे. प्रशासनाला आमचे हाल दिसत नाही का? महिनाभरात काम सुरू झालं नाही तर आम्ही मागे हटणार नाही. थेट जलसमाधी घेऊ. शेतकऱ्यांच्या या आर या पारच्या लढाईनंतर तरी प्रशासन या अंडरपासचं काम मार्गी लावणार का की पुन्हा एकदा शेतकऱ्यांना टोकाचं पाऊल उचलण्यास भाग पाडणार? याकडे सर्वांचंच लक्ष लागून आहे.